हॅलो, जय श्रीकृष्ण टू फॅमिली. कशात तुम्ही बरे आहात? मी पण बरेच आहे, तुम्ही पण बरेच असणार. आज आपण कृष्ण भगवंताच्या आणि राधाच्या प्रेमाची थोडीशी रहस्य सांगूया. एक दिवस काय झालं, रुक्मिणी आणि कृष्ण भगवंत असेच बसले होते. तर रुक्मिणीने प्रश्न केला की भगवंत, माझ्यात आणि राधाच्या प्रेमात आणि माझ्या प्रेमात फरक काय आहे? लोक सगळे म्हणतात राधा कृष्ण राधा कृष्ण, हे काय आहे? तर कृष्ण भगवंत हसून बोलले, ठीक आहे रुक्मिणी, राधाच्या प्रेमात आणि तुझ्या प्रेमात मी कधीतरी तुला ओळख करून दाखवेन. मग एक दिवस काय केलं, कृष्ण भगवंताने नाटक केलं, माझं डोकं खूप दुखते. तिथे होते नारद म्हणे. नारद म्हणीला बोलले की बघा नारद म्हणे, जो कोणी त्यांच्या पायाखालची माती माझ्या डोक्याला देईल लावायला, माझे भक्त जेवढे बी काही असतील ते जे कोणी त्याच्या पायाखालची माती मला लावायला देईल, तेव्हा माझं डोकं आराम पडेल माझ्या डोक्याला. नारद मुनी सोडायला गेले, राण्याकडे गेले. राण्याला सांगितलं, रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी देवीला सांगितलं की माते, कृष्ण भगवंताचं डोकं खूप दुखते. त्यांनी सांगितलं की तुमच्या पायाच्या खालची माती द्या माझ्या डोक्याला लावायला, तेव्हा माझं डोकं आराम पडते डोक्याला. तर राण्या तिने बोलले, बाबा आम्ही नाही देणार, आम्ही कशाला देऊ? सगळ्या पृथ्वीचे भगवंत, मोठे भगवंत ते, एवढे पृथ्वीचे राजे भगवंत आहेत, एवढे मोठे, आम्हाला काय नरकात जायचं? आम्हाला जन्मोजन्मी नरकात जावं लागेल, आम्ही देत नाही. तिघीने नाकार दिला. आले भगवंताजवळ नारद म्हणे, बोले तिघीने नाकार दिला भगवंत, कोणीच माती नाही दिली. कृष्ण भगवान हळूच बोलले, ठीक आहे, तुम्ही राधाकडे जाऊन बघा. राधाजीकडे गेले. तर राधाजीला सांगितलं की भगवंताचं डोकं खूप दुखते, त्याच्या डोक्यातली खूप ठणका आहे. त्यांनी सांगितलं की पायाखालची माती द्या, तेव्हा ते लावल्यानं आराम पडते. राधाजीने न विचार करता ती पायाखालची माती दिली आणि म्हणले घ्या आणि लावा भगवंताच्या डोक्याला. नारद मुनी बोलले, माती तुम्ही काय करता? तुम्हाला माहीत आहे का हे तुम्ही काय करता ते? हो म्हणे, मला तुम्हाला जन्मोजन्मी नरकात जावं लागेल, ही माती डोक्याला लावली भगवंताच्या. तर राधेने हळूच शब्द दिला, म्हणे बघा, माझ्या भगवंताच्या दुःखामुळे, भगवंताच्या पिढेच्या पुढे मला नरकाची काही भीती नाही आहे. आणि त्या भगवंताच्या डोक्याचे थनक निघतात, दुःख होते, त्याच्यापेक्षा मोठं मला नरक नाही आहे. माझ्या पायाच्या खालची माती लावून जर भगवंताला आराम मिळत असेल तर मला त्या नरकाची काही भीती नाही, माझ्यासाठी त्या नरकाचं काही महत्त्व नाही आहे. मला जन्मजन्मी जरी नरक भेटला तरीही चालेल. तर नारद मुनी बोलले, ठीक आहे. मग नारद मुनीने ती माती नेली आणि भगवंताच्या डोक्याला लावली. तर भगवंताचं डोकं, रुक्मिणी होती तिथे, त्यांच्या पुढे त्यांचं डोकं आराम पडला त्यांना. तर ह्याला म्हणतात खरं प्रेम आणि खरा भक्त. खरा प्रेम आणि खरा भक्त. आजकालचे प्रेम आपल्याला सांगायचा तात्पर्य हा की याला म्हणतात निस्वार्थ प्रेम. आता उदाहरणार्थ पोरी प्रेम करतात, पोरीने कदाचित लग्न केलं तर तिला मारून टाकतात. कशाबद्दल? अरे ती जर खुश राहत असेल, ती जर खुश असेल, आनंदात राहत असेल, तर तिच्या खुशीसाठी तुम्हाला ती खुशी कुर्बानी द्यावाच लागेल, है ना? त्यालाच म्हणतात प्रेम. नाही तर याला प्रेम म्हणत नाहीत, हे म्हणतात वासनेचं प्रेम. त्याला काय म्हणतात? तिला मारणं, तिच्या खुशीतने आपण दखल देणं, त्याला म्हणतात वासनेचं प्रेम आणि व्यक्तिगत प्रेम. आणि राधा माताने निस्वार्थ प्रेम. चला, जय श्रीकृष्ण. राधे राधे. माझी जर राधाकृष्णाच्या प्रेमाची जर कहाणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा. मी अशाच कृष्ण भगवंताच्या गोष्टी घेऊन येईल. चला, जय श्रीकृष्ण. राधे राधे.